नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की या येत्या एप्रिल महिन्यामध्ये तुमचं राशी भविष्य कसं असणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी एप्रिल महिन्यामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगली प्रगती आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच प्रोजेक्टशी संबंधित एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आर्थिक दृष्टिकोनातून देखील एप्रिल हा तुमच्यासाठी शुभ असून धनलाभाचे चांगले योग आहेत. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करू शकणार नाही. एप्रिलमध्ये प्रवासाच्या पद्धतीमध्ये बदल असून तुमचा प्रवास हा यशस्वी होईल. एप्रिलच्या शेवटी सुख समृद्धीचे तुम्हाला चांगले योग आहेत. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी एप्रिलमध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. एखाद्या महिलेच्या मदतीमुळे घरातील वातावरण समाधानी असेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, तसेच लव्ह लाईफमध्ये आनंद येईल. एप्रिलमध्ये कामाच्या बाबतीमध्ये विचार केला तर नवीन प्रोजेक्टमुळे थोडासा तणाव येणार आहे. तसेच मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतील. आर्थिक बाबतीमध्ये जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्ही काही नवीन योजनांची अंमलबजावणी करणार आहात, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. एप्रिलच्या शेवटी एखादी खुश खबर तुम्हाला मिळेल आणि तुमचा आनंद गगनात मावेनासा होईल. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी एप्रिल महिना हा प्रगती घेऊन येतोय. एप्रिलच्या सुरुवातीलाच प्रोजेक्टशी संबंधित एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. तुमच्या घरामध्ये एखाद्या ज्येष्ठाच्या मदतीमुळे सुख समाधानाचं वातावरण असेल. मुलांसोबत जास्त वेळ तुम्ही व्यतीत करणार आहात, त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान वाढेल. तुमचे प्रेमसंबंध मजबूत असून लव्ह लाईफ देखील अगदी आनंदी असेल. दरम्यान तुमचे आर्थिक खर्च वाढणार आहेत. तुम्ही बचतीकडे लक्ष देणे गरजेचं आहे. एप्रिलमध्ये केलेला प्रवास हा तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो, त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळणं उत्तम आहे. एप्रिलच्या शेवटी व्यावहारिक निर्णय घेतल्यास तुमचं भलं होईल. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी एप्रिलमध्ये आर्थिक लाभाचे चांगले योग तयार होत आहेत. गुंतवणुकीमधून धनलाभाचे योग देखील तुम्हाला जुळून येत आहेत. प्रेमसंबंधामध्ये समाधान असून लव्ह लाईफ हे सुखद असेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तुम्ही जास्त प्रयत्न केले तर त्याचा अधिक लाभ तुम्हालाच होईल. मेहनतीमुळे यश आहे हे लक्षात ठेवा. तुमचे काही प्रोजेक्ट्स हे प्रगतीच्या दिशेने जाऊ लागतील. या महिन्यामध्ये केलेला प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल आणि जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळेल. एप्रिलच्या शेवटी जी काही वेळ आहे ती तुमच्या बाजूने असेल. तसेच तुम्ही कामामध्ये देखील फार व्यस्त राहू शकाल. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी एप्रिलमध्ये कामाच्या ठिकाणी प्रगती असून नवीन प्रोजेक्टमुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये उत्तम यश तसेच प्रमोशनचे देखील योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या मतावरती तुम्ही ठाम राहा, तरच येणारा काळ हा सुखाचा असेल. आर्थिक बाबींमध्ये लक्ष देणं त्यासाठी गरजेचं आहे. घरातील एखाद्या व्यक्तीवरती जास्त खर्च होऊ शकतो. कुटुंबासोबत एप्रिलमध्ये जास्त वेळ तुम्ही व्यतीत करणार आहात. तसेच एकदम पार्टी मूडमध्ये तुम्ही राहाल. एप्रिलच्या शेवटी तुमची वेळ चांगली असून एखादा चांगला प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो किंवा कामासाठी रिलोकेशनचाही विचार तुम्ही करू शकता. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक बाबतींमध्ये अचानक सुधारणा होईल. मात्र नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं मन उदास असेल. तुम्ही कामामध्ये जास्त लक्ष द्या, म्हणजे चूक कुठे होते ते समजेल. तरुण मंडळींसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अनावश्यक त्रास वाढणार आहे आणि म्हणून जास्त विचार करणं तुम्ही कमी करा. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला हवे तसे बदल मिळण्यासाठी अजून वेळ लागू शकतो. तुमच्या घरामध्ये वातावरण हे समाधानाचं असेल, परंतु ते असंच राहावं असं जर वाटत असेल तर भविष्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि निर्णय घ्या. एप्रिलच्या शेवटी सुख आणि समृद्धीचे योग तयार होत आहेत. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीला एप्रिलमध्ये घरासंदर्भातील एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही जास्त वेळ कुटुंबासोबत व्यतीत करणार आहात. तुमच्या घरामध्ये जास्त वेळ दिल्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. एप्रिलमध्ये प्रवासाचा योग असून त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नेटवर्किंगमुळे यश मिळू शकतं. मात्र आर्थिक समस्या वाढण्याची देखील शक्यता आहे. अचानक व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकतं आणि म्हणून तुम्ही सावध राहा. प्रेमसंबंधांमध्ये थोडीशी नाराजी आहे, म्हणून तुम्ही संवादावरती लगेच भेटीवर भर द्या. तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही तर एकमेकांना समजून कसे घेणार? भावनिक गोष्टींमध्ये किती वाहवत जायचं याचा तुम्ही विचार करायला हवा. एप्रिलच्या शेवटी तुमच्या अहंकारामुळे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. तेव्हा अहंकार दूर करा, म्हणजेच तो संघर्ष थांबेल. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी नोकरी व्यवसायामध्ये प्रगती आहे. तुम्ही संयमाने निर्णय घेतलात आणि सखोल विचार केलात तर उत्तम यश मिळेल. एप्रिलमध्ये प्रेमसंबंध हे तुमचे जास्त दृढ होतील. तसेच जोडीदार तुमच्याकडे जास्त लक्ष देणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्त सुखावणार आहात. घरातील प्रत्येक सदस्य हा तुमच्यासोबत असेल. खास करून ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करेल. आर्थिक बाबतींमध्ये तुमचा खर्च वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. प्रवासाचे योग असून तुम्हाला सुखद अनुभव येतील. दरम्यान तुम्ही ज्या कामासाठी प्रवास करणार आहात त्यामध्ये अपेक्षेपेक्षा थोडं कमी यश मिळेल. एप्रिलच्या शेवटची वेळ तुमच्या बाजूने असून सुख समृद्धीचे तुम्हाला योग आहेत. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा मान सन्मान हा एप्रिलमध्ये वाढतोय. तसेच नोकरी व्यवसायामध्ये तुमची चांगली प्रगती होती. समस्या आली तर मदत तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये अडकलात तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमचा प्रोजेक्ट पूर्ण होईल. नातेसंबंधांमध्ये नातं अधिक मधुर होण्याची शक्यता आहे. तुम्ही एकमेकांना वेळ देणार असून चांगल्या प्रकारे समजून घ्याल. तुमचे आर्थिक खर्च वाढल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं. प्रवासादरम्यान एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीमुळे समस्या येण्याची दाट शक्यता आहे. एप्रिलच्या शेवटी कामाच्या ठिकाणी काही बंधनं आहेत असं वाटेल. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी एप्रिलमध्ये नोकरी असो व्यवसाय असो उत्तम प्रगती आहे. एप्रिलच्या सुरुवातीला कोणाच्या तरी मदतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधानाची चाहूल लागणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये परिस्थिती चांगली असून तुम्हाला धनलाभाचे प्रबळ योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये थोडासा नाराजीचा सूर असेल. तसेच निष्काळजीपणामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. एप्रिलमध्ये प्रवासाच्या पद्धतीमध्ये बदल होऊन तुम्ही ज्या कारणासाठी प्रवास करत आहात त्यात यशस्वी व्हाल. घरामध्ये खूप समस्या असतील, परंतु तुम्हाला मात्र एकटेपणा जाणवेल. काही कारणांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. तुम्ही मन मोकळं करा, म्हणजे संवाद साधा. तुम्ही मोकळेपणानं बोलला नाही तर तुमचा त्रास वाढेल. एप्रिलच्या शेवटी परिस्थिती आणि वेळ तुमच्या बाजूने येईल. तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील आणि त्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा देखील होईल. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी एप्रिल महिन्यामध्ये नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये कामामध्ये प्रगती असून प्रोजेक्ट पूर्ण करताना सहकाऱ्यांची तुम्हाला मदत मिळेल. या महिन्यामध्ये तुम्ही जो काही प्रोजेक्ट हातात घ्याल तो वेळेत पूर्ण कराल. तुम्हाला पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या. प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे तुमचं नातं हे जास्त मधुर होईल. एखाद्या महिलेच्या मदतीनं तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्हाला एप्रिलमध्ये घरामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि तरच तुमचे नातेसंबंध हे अधिक दृढ होतील. प्रवासामध्ये यश असून आठवणींना उजाळा मिळेल. एप्रिलच्या शेवटच्या एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुमचं मन हे सुख आणि समाधानी राहील. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी एप्रिलमध्ये नोकरी असो किंवा व्यवसाय तुम्हाला प्रगती दिसेल. एप्रिलमध्ये तुम्हाला जास्त प्रवास हा करावा लागू शकतो. घरामध्ये खूप सदस्य असतील, परंतु तुम्हाला मात्र एकटेपणा जाणवू शकतो, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये नवीन सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीवरती तुमचा जास्त खर्च होऊ शकतो, स्पेशली तुमच्या मुलावरती.
कुटुंबासोबत तुम्ही एप्रिलमध्ये जास्त वेळ व्यतीत करू शकता आणि एप्रिलच्या शेवटी तुमचा पार्टीचा मूड असेल. तुमचं लव्ह लाईफ हे सुखद राहील. प्रेमसंबंधांमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही आपल्या जोडीदाराची घरच्यांशी ओळख करून देऊ शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे या महिन्याचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.